आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा हलणार नाही। तो एक है कि हमको इंसाफ मिलना चाहिए और ये इंसाफ के जो चल रहा है कि महाराष्ट्र के अंदर सबसे ज़्यादा अगर गुंडागर्दी कहीं पर है तो वो बीड़ जिले के अंदर है। न जात पे, न बात पे, न धर्म पे, परंतु अन्याय के खिलाफ लड़ने के लिए एक खून पोलिसांनी पोलिसाच्या कोठडीत खाकी वर्दीच्या साऱ्या तोड्यामध्ये केलेला आहे। क्या कहेंगे देश के अंदर और राज्य के अंदर खासतौर पर पिछले 3 से 4 महीने के अंदर बार बार बड़े क्राइम हो रहे हैं, सरकार इसके ऊपर लक्ष्य दे नहीं रही। देखिए कि एक आम आदमी को भी पता है कि महाराष्ट्र के अंदर सबसे ज़्यादा अगर गुंडागर्दी कहीं पर है तो वो बीड़ ज़िले के अंदर है। तो क्या वजह है कि अगर आम आदमी जनता है कि वहाँ पे किस तरीके से गैंग्स ऑपरेट करते हैं, किस तरीके से वहाँ पे लूट लाट चालू है, एक्सटॉर्शन किया जाता है, हत्याएं की जाती ही है। बेचारे एक संतोष देशमुख की हत्या के बाद तो पूरे मामले सामने आते हैं। तो क्या वहाँ की प्रशासन, वहाँ की पुलिस खामोश बैठे तमाशाई बनकर देखती रही है, या इन हत्याओं के अंदर या इन क्राइम के अंदर उनका भी उतना ही सहयोग है? हम यही मांग कर रहे हैं कि आज संतोष देशमुख की जिस तरीके से हत्या की गई है वो किसी भी इंसानियत को शर्मसार करने वाली है। शैतान और हैवान भी शर्मा जाए कि ऐसी भी भयानक तरीके से किसी इंसान की हत्या की जा सकती है। इसकी जितनी निंदा की जाए कम है। अब अपेक्षा क्या है कि उनके परिवार, छोटे छोटे बच्चे और बच्ची है उनकी, उस पूरे परिवार को इंसाफ अगर मिलना है तो एक फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर ये मामला चलाया जाए और ऐसी सज़ा आरोपियों को दी जाए कि पूरा देश है तो इसको एक एग्ज़ाम्पल के तौर के ऊपर देखे कि भीड़ में जो ये घटना हुई थी उसके जो आरोपी थे उनको कैसी सज़ा मिली है करके। हमारी बस यही मांग है। मरने वाला तो मरकर चला गया है, हम उनके पूरे परिवार के साथ इंसाफ के लिए, लड़ाई के लिए हम पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे और आखिर तक, जब तक इन्हें इंसाफ नहीं मिलता है, हम पूरे सभी जाति, धर्म, मज़हब, सभी राजनीतिक पक्ष के लोग अपने अपने मतभेद को भूल कर हम इनके साथ पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे। लॉ एंड ऑर्डर का सबसे बड़ा प्रश्न है, मुंबई की घटनाएं हो रही है, उसके बाद फिर महाराष्ट्र में परभनी है या फिर संतोष देशमुख की हत्या है। देखिए, बड़े दुर्भाग्य की बात यह है कि आज महाराष्ट्र के अंदर जो चल रहा है वो सत्ता हासिल करने के लिए साम दाम दंड क्या इस्तेमाल किया जा सकता है, पैसे का कैसे इस्तेमाल किया जा सकता है, ये सारा खेल, सारी हत्या किस बात के ऊपर हुई है? ये पैसा हासिल करना चाहते थे। संतोष देशमुख है तो ये बेईमानी के काम करने नहीं देता था, इस वजह से उनके रास्ते का कांटा कैसे हटाना चाहिए था तो उन्होंने हटा दिया। मैं तो वहाँ की आवाम और पूरी जनता का धन्यवाद देता हूँ। अगर ये जनता सड़कों के ऊपर नहीं आई होती तो जो सरकार में बैठे हुए लोग हैं वो तो इस हत्या को भी एक मामूली हत्या समझकर है तो किताबों में बंद कर देते थे और इन्हें इंसाफ नहीं मिलता था। आज कम से कम ये उम्मीद जगी है लोग सड़कों के ऊपर आने के बाद कि कहीं ना कहीं इंसाफ मिलेगा और ये जो क्राइम महाराष्ट्र के अंदर बढ़ता जा रहा है उसको कहीं ना कहीं रोक लगनी चाहिए। और मैं समझता हूँ जब पुलिस, प्रशासन, सरकार अंधी हो जाती है तो जनता को सड़क के ऊपर आना पड़ता है और वही काम आज जनता कर रही है। क्या मैसेज देंगे गृह मंत्री और मुख्यमंत्री को आप, जो जिस कुर्सी के ऊपर बैठे हैं? महाराष्ट्र की एक परंपरा रही है, महाराष्ट्र की एक पहचान रही है। जिस पुरोगामी महाराष्ट्र को छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू अंबेडकर के नाम से अपने भाषण की शुरुआत करते हैं मुख्यमंत्री या उनके मंत्री लोग, उन्हें ये भान होना चाहिए कि इस महाराष्ट्र की परंपरा को ज़िंदा रखिएगा। उसमें मरने वाला कौन है ये मायने नहीं रखता है, वो मर क्यों रहा है ये मायने रखता है। और उसे मारने के पीछे जो जो साजिशें हो रही है, जो जो खेल खेले जा रहे हैं वो सब बंद होना चाहिए। मैं तमाम लोगों से ये अपील करना चाहूँगा, देखिए मरने वाले की जात क्या है ये बहुत ज़्यादा मायने नहीं रखती है। तमाम लोग जिनके सीने में दिल है उन्होंने इसकी निंदा करनी चाहिए, रास्ते के ऊपर आना चाहिए। और अगर आज संतोष देशमुख की हत्या की वजह से तुम खामोश है तो एक बात समझ लेने कि कल उसकी हत्या के टाइम के ऊपर मैं खामोश था, आज मेरा नंबर आया है, कल तुम मेरी मौत के ऊपर खामोश रहेंगे, तुम्हारी मौत के ऊपर भी कोई आवाज़ नहीं उठाएगा। फिर थैंक यू। आंदोलन किया है और किस तरीके से आपकी मांग है आपके भाई के इंसाफ के लिए? मांग तो एक है कि हमको इंसाफ मिलना चाहिए और ये इंसाफ के जो चल रहा है संघर्ष इंसाफ का, तो इनमें सब जाति धर्म के, सब संगठन के, सब राजकीय, सब लोग इनमें शामिल हैं। और इनका एक वजूद है कि जो मेरे भाई, हम सब फैमिली जब काम करते थे गांव का, तब ये सब लोगों को मिला के उनके लिए काम करते थे हम। और इसलिए आज जो हमारे
साथ खड़े लोग हैं, तो इसी की वो काम का ही पावती है हमको मिलने वाली है। तो अभी आगे जाके जो ये मोर्चा है, इसमें एक ही मांग है, हमको इंसाफ होना है। क्या भीड़ के गुनहगारी के अंदर कोई भी सरकार के अंदर वो सक्षम रही है रोकने के लिए? अभी तक तो ऐसा है कि गुनहगारी का जो प्रमाण है बहुत बढ़ चुका है, और इसका जो गुनहगार है, जब घटना घटती है तभी उनको तुरंत एक्शन लेना है, अगर नहीं लेना है तो ऐसी घटनाएं और घटेगी। थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंदराजे आंबेडकर साहेब, केदार साहेब, तुमचं काय नाव आहे? मोहन देशमुख साहेब, दानवे साहेब, दलील साहेब, म्हणजे कोणाचं नाव आहे सर? काही अरे पण कम थोडं तरी कोणकडे येऊ वाढव काचा काचा तुला काय झालं? माझी तब्येत खराब आहे, मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो, संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून 1 इंच सुद्धा हलणार नाही. ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली, किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी, याची परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली. 2-2 आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे, आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहेत. हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहीत आहे. या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो, आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो, आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो. लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला आहे. ज्या रस्त्यावरून तो लॉंग मार्च जाणार असणार आहे, गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी, ही या ठिकाणाहून जाहीरपणाने सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो. आता आरोपी अटक झालेत, 1 जण राहिला आहे, त्याचाही शोध लागलच. ही साखळी खूप मोठी आहे, या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल, असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल, इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापावर, आपल्या बापजाद्यांनी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल, आणि 70-75 वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल, इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. आपल्या संतोष भैयाचा बळी यांनी घेतला, पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे, याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला. वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत, खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, त्यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या, पैसा पुरवणारी वेगळी टीम, यांना झोपायला घर देणारी वेगळी टीम, यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम, डाके टाकणारी वेगळी टीम, तसे गुन्हे आहेत त्यांच्यावर, छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम. म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर, म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत. बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहे. चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा, आणि यांना सांभाळणारा 1 जण. ह्या भयंकर टीम आहे. ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार. ज्यानं खून करायला लोक पाठवले
पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे. आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, याच्यातला एकही सुटणार नाही. म्हणून लोक शांत आहेत. जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला, सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही. आमच्यावरती विश्वास ठेवणं हे सुद्धा संस्कार आहे. आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो. हे सरकारनं पाठीमागं सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. आणि या दोन्ही टीमला, खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी? यांचे फोन त्या 8-10 दिवसात किती वेळेस झाले? यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. कारण ही लहान घटना नाही, ही खूप मोठी घटना आहे. त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही. आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये. फक्त जागरूक राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा. सावध पवित्रा घ्यायचं शिका. समोरचा गोड बोलून डावं टाकतोय, डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय. एक खून पोलिसांनी पोलिसाच्या कोठडीत खाकी वर्दीच्या साऱ्या तोऱ्यामध्ये केलेला आहे आणि दुसरा खून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपली दहशत माजवण्यासाठी केलेला आहे. परंतु या दोन्ही खुनाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकच साम्य दिसून येतं आणि ते म्हणजे याला सरकारच्या वतीनं अभय देण्यात येत आहे. आणि मग हे अभय जेव्हा जनाक्रोश वाढला, नांदेड, धाराशिव, बीड, परभणी या ठिकाणी मोर्चे निघले, त्यानंतर कोणाच्या तरी हाकेला प्रतिसाद देऊन प्राध्यापक हाके नावाचा माणूस औरंगाबादला येतो आणि या मोर्चाचं, या मागण्याचं गांभीर्य लुप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक या लढ्याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतो आणि एक सूचक इशारा देखील देतो की आम्ही प्रतिमोर्चे काढू. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ही सरकार पुरस्कृत माणसं जेव्हा जेव्हा जन आंदोलन प्रक्षोभक होतं आणि त्या मागणीचं, त्या समस्यांचं निराकरण करण्याचं धैर्य किंवा ताकद किंवा त्याचं सोल्युशन जेव्हा सरकारकडे नसतं आणि त्यातली त्यात ज्याच्या विरुद्ध आपण न्याय मागतो त्याच लोकांना अभय देण्याचं जर भूमिका सरकारची असेल, त्यावेळेस सरकार मात्र डिवाइड अँड रूल इंग्रज गेलेले असताना सुद्धा आजही आपल्यामध्ये वापरतात. ही मोठी खेदाची बाब आहे. आणि म्हणून हा लढा दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत तीव्र करण्याची गरज आहे. यापुढे देखील आपल्याला संघटित होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. या मोर्चाद्वारे एक सामाजिक सद्भावना, सामाजिक सौहार्द प्रस्थापित करून यापुढे निघणारे मोर्चे, मला वैयक्तिक माझी एक विनंती राहील व्यासपीठावरील सर्व नेत्यांना, मान्यवरांना, की आता इथून पुढं जिल्ह्यात मोर्चा काढण्याऐवजी आपण एकच लाखो करोडोचा एक लॉंग मार्च मुंबईला घेऊन जायला पाहिजे. मित्रांनो, सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये आता मोर्चा निघालेला लॉंग मार्च 32-33 दिवस झाले. पोलिसांच्या कोठडीत मारल्याच्या नंतर, पोलिसांना मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्याच्या नंतर देखील स्वतः दस्तूरखुद मुख्यमंत्री म्हणतात
की मल्टिपल इंजुरीज ह्या त्याच्या शरीरावर अगोदरच होत्या आणि तो पोलिसांच्या मारानं मेलेला नाही. जर मुख्यमंत्र्याची ही भूमिका आठवेल अशी जर असेल तर मग भीमा कोरेगावच्या प्रकरणात देखील मुख्यमंत्र्यांनी असंच क्लीन चिट दिलेले. म्हणून यांना यांचं राज्य करणं, यांचं शासन चालवणं जोपर्यंत आपण दुरापास्त करत नाही, जोपर्यंत संघटित होऊन आपण यांना ताकदीनं मुकाबला करत नाही आणि शेवटपर्यंत या दोन्ही कुटुंबाला अन्याय मिळेपर्यंत आपण थांबणार नाही, त्याशिवाय गत्यंतर नाही. संतोष देशमुखचा काय गुन्हा होता की खंडणीला विरोध एक माणूस करतो, त्या गावचा प्रथम नागरिक या नात्यानं, आणि त्याला आपल्या दहशतीच्या आड येतो म्हणून कायमचं संपवलं जातं अत्यंत वाईट पद्धतीनं. म्हणजे या प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्ती, मला एक म्हणायचं की गुंडांना आपल्यासाठी संरक्षण मागायला जातीचं भांडवल करावं लागतं, परंतु जातीच्या लोकांनी गुंड प्रवृत्तीचं समर्थन करू नये. ही जी मानसिकता आता निर्माण होत चाललेली आहे ही लोकशाहीला देखील घातक आहे मित्रांनो. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी, मी अधिक जास्त न बोलता एवढंच म्हणेन की इथून पुढे निघणारे जेही मोर्चे असतील ते आपण अधिक ताकदीनं, अधिक व्यापक प्रमाणात आणि लॉंग मार्चच्या रूपानं मुंबईला जाऊन याचा समारोप करूया. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज, तसेच ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य काय असं ते दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी या देशामध्ये सामाजिक समतेची ज्योत पेटवली ते क्रांतिबा ज्योतिबा फुले. आज या इथे अत्यंत मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत. परंतु एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व या देशातल्या महिलांना नव्हतं. त्यावेळेला पुण्याच्या रस्त्यावरती शिळा मातीचे गोळे उचलत ज्या मातेने पहिल्यांदा महिलांची शाळा काढली ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते असं म्हटलं तर वाव ठरणार नाही. कारण आज या देशामध्ये एक चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने होतो ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विभूतींना त्रिवार वंदन करून आज आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व धर्मी असा न जात पे न बात पे न धर्म पे परंतु अन्याय के खिलाफ लड़ने के लिए आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख याची ज्या पद्धतीने हत्या झाली, माणुसकीला काही बळ लावणारा प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये. या इथं अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमचे या इथे आपण पाहिलं की पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा अत्यंत घृणास्पद पद्धतीने मारहाण करून एक आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा हत्या केली जाते. आणि दुर्दैवाने या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अत्यंत मला खरंच कळत नाही की असा माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो. सोमनाथ सूर्यवंशीचे फोटो पाहिले असं एकही शरीरावरती म्हणजे अंगावरती असं एकही जागा नाही की जिथे काळा निळा पडलं नाही. तरी मुख्यमंत्री म्हणतो की ते आधीच मारहाण झाली होती आणि ते आजारी होते म्हणून वारले. शहीद यात दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे तुम्हाला सत्तेचा एवढा माज आलाय का हा माझा प्रश्न आहे. कारण या पद्धतीनं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या विधानसभेमध्ये भाष्य करणं म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मी समजतो. त्यामुळं
जो PI गोरबाड अशोक गोरबाड आहे, ज्याने भीमा कोरेगाव इथे असला आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला, त्याच पद्धतीनं नांदेड मध्ये त्याची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीमा युवकाची हत्या करण्यात आली. आणि आज या परभणीमध्ये सुद्धा अशा पद्धती केलंय. मला आश्चर्य वाटतं नव्हे तर या सरकारचं काय करायचंय समजत नाही. अरे या अशा माणसाला अजूनही निलंबित ताबडतोब टर्मिनेट केला पाहिजे होता आणि त्याच्या विरुद्ध 302 कलम लागू केला पाहिजे होता. परंतु अजूनही अशा पद्धतीचा गुन्हा या अशोक गोरबाड विरुद्ध या सरकारने दाखल केला नाही. हे शर्मेची गोष्ट आहे. आणि त्यामुळं या सरकारला आमचं मागणं आहे की या दोन्ही प्रकरणाची हायकोर्टातल्या सिटिंग जज मार्फत या दोन्ही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आज सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी जे रिटायर्ड जज दिलेले आहेत, ज्यांची चौकशी करणार आहेत, ते BJPचे कार्यकर्ते आहेत असं आमचा आरोप आहे. आणि त्यामुळं अशा माणसाकडून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे बिलकुल कोणालाही या आंबेडकरी समाजाला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना यावरती विश्वास बसत नाही आहे. त्याच पद्धतीनं या इथं संतोष देशमुखजी ज्यांना अत्यंत निर्घुण पद्धतीनं अत्यंत हाल करून मारण्यात आलं, त्यांच्याबद्दल SIT नेमली. पहिली SIT नेमली स्थानिक पोलिसांची, त्यानंतर नेमली दुसरी SIT नेमली, त्याच्यामध्ये सुद्धा यांचीच माणसं. म्हणून आमच्या पुढे म्हणणं आहे की या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद बेंच असेल किंवा मुंबई बेंच असेल त्याच्यामध्ये सिटिंग असणारे जज यांच्या मार्फतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की मला माहिती आहे की बीड मध्ये सुद्धा